मेसेज. मन्या म्हणजे मनोहर मोरे. कोकणातून मुंबईत आलेला एक सामान्य पण प्रामाणिक मुलगा होता. तो मुंबईमध्ये काकांच्या घरी राहत होता. त्याचे काका हे सरकारी कार्यालयामध्ये नोकरी करत होते. मन्या वांद्रे सरकारी वसाहतीमध्ये गॅलरीमध्ये अभ्यास करायचा. तिथेच पाथारी टाकून झोपायचा देखील. पेपरची लाईन टाकून व अशीच छोटी मोठे कामे करून त्याने आपलं स्वतःचं शिक्षण कसंबसं पूर्ण केलं होतं. पुढे त्याने मराठी व इंग्रजी टायपिंग आणि लघुलेखनाच्या परीक्षा दिल्या होत्या. त्यातही तो उत्तीर्ण झाला होता. 1981 साली त्याला एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडून लघुलेखक म्हणून प्रोहिबिशन आणि एक्साईज खात्यात कॉल आला. कालांतराने त्याला लघुलेखक या पदाच्या त्यांच्या मेहनतीमुळे पदोन्नती देण्यात आली. पोस्ट ओबिडियंट गव्हर्नमेंट सर्वंट असे म्हणून त्याला आम्ही चिडवत असू. याला कारण म्हणजे तो ज्या साहेबांकडे काम करायचा त्यांच्याबद्दल तो स्वतःवर तर बोलणे सोडाच पण आम्हाला मस्करी देखील करू द्यायचा नाही. सरकारी नोकरी करत असतानाच तो एका डॉक्टराकडे काही दिवस पार्ट टाइम जॉबही करत होता. वांद्रे वसाहतीतील त्यांची मन्याशी ओळख झाली होती. त्यांची मेहनत पाहून कॉलेजातील सगळेच त्याला चांगले मानत होते. मनीच्या घरांनाही माहीत होते की त्यांनी या दोघांचं लग्न लावून दिलं. आता त्यांच्या पुढे प्रश्न होता घराचा. त्याने भाईदरमध्ये एक वन रूम किचन घेतला. मनी हायकोर्टात नोकरीला लागली. आता हळूहळू मन्याची परिस्थिती सुधारत होती. पुढे वन रूम किचनचा वन बेड किचन झाला. मन्या आणि मनीला पुत्ररत्न प्राप्त झाले, म्हणजेच संकेतचा जन्म झाला. सगळं काही सुरळीत सुरू असताना चित्रपटातल्या कथेप्रमाणे यांच्यातही जीवनात एक वेगळी अवघड वळण आलं. नुकताच संसार सारवत असतानाच मनीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं. मन्या पुरता कोलमडला. त्याला सहारा द्यायला आम्ही त्यांचे मित्र म्हणूनच कमी पडलो. त्यांची परिस्थिती तो गंभीरपणे उभा राहिला. तिला घेऊन हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत राहिला. खर्चाचा डोंगर उभा राहिला होता. तिचे केस पेपर घेऊन यांनी सगळे चॅरिटेबल संस्था पालथ्या घातल्या. कुठे मदत मिळाली कुठे नाही. मनी मृत्यूशी झुंजत हे जग सोडून गेली आणि मन्या हरला. ऑफिसमधल्या लोकांनी मदत म्हणून काही पैसे गोळा केले होते, पण या स्वाभिमानाची पठ्ठ्याने नम्रपणे ते पैसे नाकारले. तो आता फक्त संकेतसाठीच जगत होता. आता तो त्याला बाप आणि आई दोन्ही सुद्धा झाला होता. मन्याला स्वयंपाकाची आवड होती. त्यांच्या घरी आमच्या पार्ट्या व्हायच्या तेव्हा मन्याच स्वयंपाक करायचा. संकेतचे शिक्षण, त्यांचे खाणे-पिणे, गावी असलेल्या आईवडिलांना नियमितपणे पैसे पाठविणे, काही दुखलं खुपलं तर लगेच गावी जाऊन त्यांना मदत करणे आणि मित्रांसोबत राहणे, त्यांची हीच दिनचर्या सुरू झाली. मनी गेली तरी मनीच्या आईवडिलांना तो भेटत राहिला. त्यांच्याशी असलेले संबंध त्याने तसेच जपले. त्यांच्या अडीअडचणीला तो नेहमीच तत्पर धावला. अशाच ह्याने त्यांची जीवनाची गाडी सुरू झाली. पण त्यांची धडपड, घरातील जेवणासगट सगळी काम करणं हे त्यांच्या सासूबाईंना पाहवत नव्हतं. त्यांनी पुन्हा एका नवी मनीच्या जीवनात आणायचा विचार केला आणि त्यांची होणारी आबाळ थांबविली. मन्यांचे दुसरे लग्न झाले. मन्याला आता चिंता होती ती नवीन मनी आणि संकेत हे कसे निभावतील यांची. पण संकेत आणि नवीन आईने त्यांचे हे टेन्शन दूर केले. त्या दोघांचे व्यवस्थित जमत होते. आता संकेत सॉफ्टवेअर इंजिनियर होऊन एक मोठ्या फार्ममध्ये नोकरीस लागला होता. मोरे कुटुंब आता भाईदर सोडून बोरिवली पूर्व येथे स्थायिक झाले होते. वडिलांच्या पायावर पाय ठेवून संकेतने एक सुंदर मुलगी पटविली व तिच्याशी लग्न केले. कालांतराने त्यांना देखील एक बाळ झाले आणि मन्या आजोबा झाला. लग्न झाले तरी संकेतच्या वडिलांच्या प्रेमात तसूभरही फरक पडला नव्हता. उलट ते वाढतच गेले. सर्व काही सुरळीत चालले असताना कथेने पुन्हा नवे वळण घेतले आणि साधे छातीत दुखतंय म्हटल्यावर संकेतने त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. नुसता चेकिंग करायला गेलेला मन्या बायपास सर्जरी करूनच बाहेर पडला. त्याची सगळी लाईफस्टाईल ही चेंज झाली. खाण्यापिण्यावर बंधने आली होती. आता पैशाचा प्रश्न नव्हता. संकेत त्याच्या पाठीशी उभा होता. मन्याने सगळे पथ्य व्यवस्थित पाळले आणि हळूहळू त्यांची गाडी रुळावर आली. आता मन्या रिटायर झाला होता. संकेतने त्याला ड्रायव्हिंग शिकविला आणि लायसन काढायला लावलं. मन्याला त्याने नवी कोरी गाडी घेऊन दिली. मन्या आणि मनी फोर व्हीलर घेऊन गावी जाऊ लागले. असेच एकदा गाडी घेऊन जात असताना वडवली ठाणे येथे त्यांच्या गाडीला
अपघात झाला. सुदैवाने त्याला काही झालं नव्हतं, पण गाडीचं खूप नुकसान झालं होतं. त्याने संकेतला फोन केला. समोरून संकेतने फक्त एकच प्रश्न केला की पप्पा तू कसा आहेस? मी बरा आहे बेटा, पण तू बरा आहेस ना? तू तिथेच थांब, मी येतो. त्यावेळेस संकेत अंधेरीला होता. तिथून तो तडक निघाला. तो इथे येईपर्यंत मन्याची गालमेल सुरू होती. पोलीस आले त्याबद्दल मन्या पोलीस ठाण्यात गेला. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, गाडीचं इतकं नुकसान पाहिल्यावर संकेत कसा रिॲक्ट होईल? संकेत आला. त्यांनी पाहिलं, पप्पाला खरंच काही झालेलं नाही. गाडीचं खूप नुकसान झालं होतं, पण गाडीमुळे इतर कुणाचं नुकसान झालं नव्हतं. सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून तो मन्याला घरी घेऊन आला. गाडीची दुरुस्ती होणे शक्य नव्हतं हे कळल्यावर मन्या हडबडला. कधी कुणालाही न दुखवणारा मन्या आपल्या मुलाला किती त्रास होईल याचा विचार करून दुःखी झाला होता. संकेतने हे कदाचित जाणविलं असणं. एक दिवस संकेत ऑफिसला गेले असताना त्याने मन्याला एक मेसेज पाठविला. तो वाचताच मन्या ढसाढस रडायला लागला. काल एका मित्राच्या मुलाच्या लग्नानिमित्ताने आम्ही सगळे जुने, रिटायर्ड आणि काही सेवेत असलेले मित्र मुरुड येथे एकत्र जमलो होतो. हळदी समारंभ पार पडल्यानंतर आम्ही एकत्र बसलो होतो. तिथे मन्याने तो मेसेज आम्हाला दाखविला. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात तेव्हा अश्रू तरळले होते. काही मिनिटापूर्वीच मी आजकाल मुलापेक्षा मुलीच झालेल्या बऱ्या हे विधान केलं होतं. त्या मेसेजने माझ्या विधानाला राख मारली होती. तो मेसेज होता, पप्पा मी तुला 10 गाड्यांचे फोटो पाठविले आहेत. तुला कोणती गाडी हवी ते सांग. सोबत 10 लेटेस्ट मॉडेलच्या गाड्याचे फोटो होते. मी देवाला प्रार्थना करतो, देवा सगळ्यांना संकेत सारखा पुत्र दे. मन्याच्या या वाक्याने महाफिलीची सुंदर भैरवी झाली. मन्या आणि संकेत तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो ही आई भद्रकाली चरणी प्रार्थना. आणि मग अशाच प्रकारे आजची आपली ही मॅसेज कथा इथेच समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.